स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव शहरातील नांदुरा रोडवर असलेल्या हॉटेल पुष्पांजली समोर गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास एक भीषण अपघात घडला। भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला कर्तव्यावर असलेल्या 2 सुरक्षारक्षकांना जोराची धडक दिली। या भीषण अपघातात दोन्ही सुरक्षारक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 मे रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास गोविंद किसन शेगोकार वय 64 आणि विवेक देविदास पायघण वय 41 हे हॉटेल पुष्पांजली समोर सुरक्षारक्षक म्हणून आपली ड्युटी करत होते। यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी वॅगनार कारने क्रमांक MH15 GF 8073 त्यांना भीषण धडक दिली। कारचा वेग इतका प्रचंड होता की दोन्ही सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवली। सुरुवातीला कार एखादा अल्पवयीन मुलगी चालवत असल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली असता कारचालक आरोपी प्रीतपाल सिंग अमरजीत सिंग संधू राहणार अनिकट रोड खामगाव हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे। या प्रकरणी मृतकचा भाऊ राजेंद्र किसन शेगोकार यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS कलम 106(1), 125(अ), (ब), 281 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटे करत आहेत। या घटनेमुळे खामगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून निष्पाप सुरक्षारक्षकांच्या मृत्यूने संताप व्यक्त केला जात आहे। हॉटेल पुष्पांजली समोर त्यांचा एक वॉचमन आहे आणि त्याच्यानंतर सर मारुती सुझुकी समोर शोरूम समोर पण तिथे एक वॉचमन ठेवलेला आहे। हे 2 वॉचमन आहेत। ते वॉचमन बसलेले असताना गोविंद किसन शेगोकार आहे हे एक वॉचमन आहे, तर विवेक देविदास पायघन हे दोघेही वॉचमन तिथं आपल्या दुकानासमोर आपली ड्युटी करीत असताना MH15 GF 8073च्या चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवून त्या दोघांना उडवून दिलं आणि त्याच्यात त्या दोघांचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झालेला आहे। अशा याच्यावरून आपण आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 125(1) (ब), 281 आणि MVFचा 134, 177 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याच्या तपासात आम्ही वाहन चालक तिथून घटनास्थळावरून पसार झाल्याने तात्काळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चालक आरोपी निष्पन्न झालेला आहे। आरोपी प्रीतपाल सिंग अमरजीत सिंग संधू राहणार अनिकेट रोड खामगाव हे वाहन चालक आहे। यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितलं त्या वाहनामध्ये त्यांची मुलगी बसलेली होती। त्यांना वाटलं की ते अल्पवयीन मुलगी आहे, पण सीसीटीव्ही फुटेजची खात्री केली व मैताच्या नातेवाईकांना देखील आम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवलं। आम्ही स्वतः खात्री केली वाहन तेच चालवत होते, जो प्रीतपाल सिंग अमरजीत सिंग संधू। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।